आयुष सेवाभावी संस्थेचा नूतन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। आयुष सेवाभावी संस्थेच्या नवीन रुग्णवाहिकेचा व ऑक्सिजन मशीनचा लोकार्पण सोहळा सोमवारी संस्थेच्या कार्यालयासमोरील प्रांगणात दिमाखात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्वालिटी पॉवर कंपनीचे मुख्य संचालक पीटी पांडियन होते। क्वालिटी पॉवर कंपनीच्या CSR फंडातून आयुष सेवाभावी संस्थेला नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे, तर ऑक्सिजन मशीन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाईक पुणे यांच्या माध्यमातून आयुष सेवाभावी संस्थेला मिळाल्या। अनेक अद्ययावत सेवा सुविधांच्या माध्यमातून रुग्णांसाठी तत्पर सेवा देण्याबरोबरच समाजसेवी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवून त्यांना जीवदान मिळाले आहे। त्यामुळे आयुष सेवाभावी संस्थेचे कार्य खरंच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे, असे गौरव उद्गार सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कुप्पाडमध्ये बोलताना काढले। सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या आयुष हेल्पलाईन टीम, सर्पमित्र टीम व रेस्क्यू टीम मधील सर्व सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला। यावेळी सर्व मान्यवरांनी आयुष सेवाभावी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आभार अजित कांबळे यांनी मानले। संयोजन आयुष सेवाभावी संस्थेच्या सर्व सदस्यांनी केले। संस्थेच्या नूतन रुग्णवाहिकेचं लोकार्पण पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उद्योजक पीटी पांडियन, निरीक्षक आनंदराव घाडगे, सौ निवेदिता पांडियन यांनी केलं। सोहळ्यास उद्योजिका सौ चित्रा पांडियन, सौ निवेदिता पांडियन, उद्योजक रितेश शेठ, प्रसन्ना शहा, उपाध्यक्ष महावीर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते।